बेईमान प्रेम आजच्या या स्टोरीचं शीर्षक आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की बेईमान प्रेम हे शीर्षक मी का ठेवलंय या स्टोरीचं. तर कसं असतं ना, प्रेम हा जो शब्द आहे ना, काही लोकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, खूप जास्त किमतीचा आहे. पण हाच शब्द काही लोकांसाठी एवढा तिरस्कारात्मक ठरतो की त्यांनी हा शब्द ऐकला जरी ना तरी तणफण करतात, त्यांना राग यायला लागतो. त्यांना असं वाटतं की यार, ज्याने हा शब्द बोललाय ना त्याला कसं कुठे कोंबू आणि कसं त्याला हाणू, असं त्याला वाटायला लागतं. तर ज्यांना असं वाटतं ते याच्यातूनच इकडं आलेले असतात. ज्या वेळेस माणसाला सुरुवातीला असं वाटतं ना की जे प्रेम आहे ते खूप छान आहे, खूप सुंदर आहे, या जगातली मौल्यवान वस्तू म्हणजे प्रेम आहे, असं ज्यांना वाटतं ना तेच लोक या नावाला तिरस्कार करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की त्यांनी विचारही केलेला नसतो, तशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात. आता अशीच एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्हाला सुद्धा या स्टोरीपासून एक अटॅचमेंट आहे. तुम्हाला सुद्धा असं वाटेल की हां यार, ही स्टोरी ना माझीच आहे. एक स्मृती नावाची मुलगी होती. मुलगी ॲव्हरेज होती, दिसायला काय फार सुंदरही नव्हती आणि फार वाईटही नव्हती. एक ॲव्हरेज मुलगी कशी असते ना, सेम त्या प्रकारची तशी मुलगी होती, ॲव्हरेज. तर ती खानदानी होती, चांगली होती आणि चांगल्या विचारांची होती. तिला कधी वाटत नव्हतं की कुणाचं वाईट व्हावं किंवा कुणाचा फायदा उचलून घ्यावा किंवा आपण कुणासोबत असं काही करावं. आता मुलींमध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा काही असे लोक असतात की ते म्हणतात की हां चलो इसको यूज़ करो, थोडासा यूज़ करने के बाद छोड़ दो. तर तिला तसं नव्हतं वाटायचं. ॲक्च्युली तिला ना प्रेम करायचंच नव्हतं. तिच्या घरामध्ये तिचे जे आईवडील असतात ते नेहमी तिला एक गोष्ट सांगायचे की बाई, जे बाहेरचं जग आहे ना ते फार वाईट आहे. या बाहेरच्या जगामधल्या लोकांपासून जितकं वाचून राहिलं ना तेवढं आपल्या जीवनासाठी आपण सुरक्षित आहोत. पण स्मृती ही हळूवार मोठी होत होत गेली, हिची बुद्धी मोठी होत होत गेली. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या वयामध्ये एक असं वयगट असतं ज्या गटामध्ये आपल्याला प्रेमाची गरज असते. तिथं आपल्याला असं वाटतं की कुणी ना कुणीतरी आपलं असायला पाहिजे की जे आपल्यावर प्रेम करतं. पण जर अशा विचारांचा माणूस जर एखाद्या वाईट विचारांच्या माणसाच्या हाती लागला तर थोडे विचित्र परिणामसुद्धा होऊ शकतात. तर स्मृती रोज कॉलेजला जायची, कॉलेजवरून घरी यायची. तर त्या लाईफमध्ये हिची ओळख एका दुसऱ्या मुलासोबत झाली. दुसऱ्या म्हणजे ही एका मुलावर प्रेम करायची. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम अशी होती की ती आणि तो मुलगा रिलेशनमध्ये फार दूर होते, फार दूर. एकमेकांना भेटणं त्यांचं व्हायचं नाही. तर यांच्यामध्ये ती एका दुसऱ्या मुलाला भेटायला लागते. आता जो पहिला मुलगा होता तो दूर असल्यामुळं म्हणा किंवा त्याचं नेचर म्हणा ते चांगलं होतं, त्याच्यापासून तिला काही धोका नव्हता. पण हिला असं वाटायला लागलं ना की आपल्यापाशी कुणीतरी पाहिजे, आपल्यापाशी कुणीतरी असं पाहिजे ज्याने माझी फिलिंग समजली पाहिजे, जो माझ्यावर प्रेम करेल, जो माझी काळजी करेल आणि जो माझा त्या सिच्युएशनमध्ये साथ देईल ज्या सिच्युएशनमध्ये आईवडीलसुद्धा साथ देऊ शकत नाहीत. त्या प्रकारचं कुणीतरी आपल्याजवळ पाहिजे. तर हे विचार तिनं डोक्यामध्ये धरले आणि एक चांगलासा सुंदरसा विचार सुंदरसे असा एक मुलगा पाहिला. तिच्यासोबत त्यानं रिलेशन बनवलं, प्रेम झालं. प्रेम खूप सुंदर वाढायला लागलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत होत्या. पण काही दिवसाच्या नंतर तो मुलगा तिच्यासोबत फिजिकल होतो. फिजिकल झाल्याच्या नंतर त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे सगळं काही बदलायला लागतं. आता तुम्ही बरेच लोक पाहिले असतील की त्यांचं काम झाल्याच्या नंतर त्यांची वागणूक आणि त्यांचं वागणं हे चेंज होतं. पण काम होण्या अगोदर त्यांचं वागणं डिफरंट असतं. म्हणजे कामापुरता मामा असं जे म्हणतात ना लोक, ते इथं लागू होतो नियम. तर अशा नियमाचा तो मुलगा होता. तर ही कन्फ्यूज होऊ लागली की यार, मी एवढं सगळं काही प्रेम दिलं आहे, इतकं सगळं काही केलं आहे, तर हा मला का बोलत नाही आहे. आता हिचं असंही म्हणणं नव्हतं की त्याने मला दिवसभर बोलावं, रात्रभर बोलावं, नाही. तिचं फक्त असं म्हणणं होतं की 24 तासामध्ये ॲटलिस्ट 24 मिनटं, 20 मिनटं, 5 मिनटं इतका तरी टाईम थोडाफार भेटायला पाहिजे ना. तो तेवढाही टाईम देत नव्हता. तो बोलायला गेला की म्हणायचा, अरे काय यार तू रोजची किटकिट किटकिट लावतेस, काय यार तू रोजचं असंच करतेस, काय यार तू रोजचं तसंच करतेस. आणि तो तिच्यापासून दूर व्हायला लागला हळूहळू हळूहळू हळूहळू.
मग तिला असं जाणवतं की कदाचित यार याने ना माझा फायदा उचलला आहे आणि याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आहे. जोपर्यंत याचं काम होत नाही तोपर्यंत आणि एकदा का झालं की मला याने सोडून दिलं आहे. तेव्हा तिला कुठेतरी जाऊन रिअलाईज झालं त्यावेळेस. तेव्हा तो विचार आला आणि विचार आल्याच्या नंतर मग तिने निर्णय केला की आपण याला बोलायचं नाही, भेटायचं नाही, नाही कधी बघायचं नाही. पण कसं असतं ना, जर एखादा माणूस खरंच प्रेम करत असेल एखाद्या माणसावर, तर तो त्याला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तो विसरत नाही. त्याच्या डोक्यामध्ये तो नेहमी फिरत असतो, तिच्या विचारांमध्ये नेहमी त्याचा विचार घुमत असतो. तो नाही म्हणलं तरी त्याला तिची आठवण येत असते. तो विसरायचं जितकं म्हणला ना तेवढी त्याला तिची आठवण येते. तिला त्याची शब्द थोडासा मागं पुढं झाला, तर तिला हा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागला. आता याच्यामध्ये झालं काय, तिच्यावर जो मुलगा प्रेम करायचा तो दूर झाला आणि ही ज्याच्यावर प्रेम करायची तो ऑलरेडी हिच्यावर प्रेम करायचाच नाही, तर तो ऑलरेडी दूरच होता. तर ही एकली पडली आणि एकली एवढी जास्त पडली की हिला जर कुठं डोकं लावायचं काम पडलं तर ते डोकं सुद्धा लावता येत नव्हतं. तर याच्यामध्ये नेहमी चूक आहे तरी कुणाची, नेहमी म्हणलो मी, नेमकी चूक आहे तरी कुणाची. आता नंतर जर समजा या स्मृतीला कोणी म्हणलं की प्रेम खूप सुंदर असतं, तर ही काय म्हणते, ना ना ना, प्रेम फार वाईट असतं. इतकं बेकार प्रेम असतं ना की ते प्रेम केलंच नाही पाहिजे. तसं मी सुरुवातीला सांगितलं की काही लोकांसाठी प्रेम हा खूप छान शब्द आहे, खूप किमती शब्द आहे आणि तो जगामध्ये सगळ्यात मौल्यवान शब्द आहे. आणि तेच शब्द काही लोकांसाठी इतका स्वस्त आहे आणि इतका गेलेला आहे आणि इतका त्या शब्दाचा राग येतो की विचारता कामा नये. माणूस एकच असतो, फक्त तो माणूस इथून सुरुवात करतो आणि इथं शेवट करतो. तर एवढंच सगळं जे सांगण्याचं माझं तात्पर्य आहे की तुम्ही ज्या वेळेस प्रेम करता, ज्या वेळेस कुणासोबत रिलेशन बनवता, त्यावेळेस तुम्ही एक विचार करा की या माणसाचं नेचर नेमकं कसं आहे, तो आपल्यासोबत कसा वागतो, कसा राहतो. माणसं ओळखायचं शिकलं पाहिजे. आणि माणसं ओळखायचे कसे, तो ॲक्च्युली त्याच्या मित्रांमध्ये गप्पा कोणत्या प्रकारच्या करतो. आता तुम्ही म्हणसाल की यार त्यांच्यातल्या गप्पा हे आपण कसं ओळखणार, आउटफिट, जशा त्यांच्या गप्पा असतील ना तसं त्यांचा आउटफिट असेल, जसं त्यांचा माइंडसेट असेल ना तसल्या प्रकारचे त्यांच्या अंगावर कपडे असतील, त्यांचं वागणं असेल, त्यांची नजर असेल, त्यांचं बघण्याचा जो नजरिया आहे तो वेगळा असेल. बघा काही लोक जे असतात, जे चांगले असतात किंवा माझ्या अनुभवानुसार की त्यांना काही गोष्टी आवडत नाहीत, असं की बाहेर ततर करणं आवडत नाही, शॉर्ट कपडे घालणं आवडत नाही किंवा बाहेर खूप जास्त ओव्हर राहणं आवडत नाही. कदाचित असे लोक थोडेसे चांगले असू शकतात, कारण की त्यांना सिक्युअर राहण्याची जास्त गरज भासते आणि त्यांना माहिती असते की जगातली लोक कशी असतात. त्यामुळे ते जितकं सिक्युअर होतील ना तेवढं सिक्युअर वागण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही समजू शकता की कशा लोकांवर प्रेम करायचे. जी लोक जास्त दिखावा करत नाही, जी लोक कामाशी काम करतात, जी लोक चांगल्या पद्धतीनं आजूबाजूंच्या सोबत वागतात, बोलतात, अशी लोक कदाचित चांगली असतात. कुणाच्या मनामधलं काय आहे हे सांगता येत नाही, पण एक अंदाज म्हणून आपण असं सांगू शकतो. ज्या वेळेस तुम्ही समोरच्या माणसाला बोलता त्यावेळेस समोरच्या माणसाची जी नजर आहे ती नेमकी कुठं आहे, डोळ्यापासून खाली उतरतीये की खालून डोळ्यापर्यंत येते, की तो माणूस आपल्या चेहऱ्याकडे बघतच नाही. या गोष्टींवर जरा जास्त लक्ष ठेवायचं. या गोष्टीमध्ये खूप जास्त पावर असते आणि खूप जास्त समजूतदारपणा असतो, खास करून मुलींसाठी. मुली जर एखाद्या मुलाला बोलतायत तर तो मुलगा डोळ्यात डोळे टाकून बोलतोय की त्यांच्या पूर्ण शरीराकडे बघतोय की दुसरीकडं मुंडकं करून बोलतोय, याच्याकडे थोडी नजर मारली पाहिजे. जर त्याची नजर आपल्या डोळ्यापासून खाली शरीरावर उतरत असेल तर त्याच्यापासून थोडंसं दूर राहायचं. जो मुलगा एकसारखा आपल्या कोणत्या तरी अवयवाकडे करून बघत असेल, बोलत असेल, तर त्याच्यापासून दूर राहायचं जितकं होईल तेवढं. आणि एखादा मुलगा जर आपल्याकडे बघतही नसेल आणि बोलत असेल तो ओके. असं नाही की त्याच्यासोबतच रिलेशन बनवायचं, नाही. रिलेशन बनवायचं हे फक्त आपल्या नवऱ्यासोबत, कारण तो लाईफभर आपल्यासोबत राहतो. आणि मुलांनाही हेच सांगायचं आहे, रिलेशन बनवायचं आपल्या बायकोसोबतच, सिच्युएशननुसार.